सर्वात मोठी बातमी समोर येतेय। नवी मुंबईतून ही बातमी आहे। नवी मुंबईमध्ये 30 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांची आता घर वापसी झाल्याचं पाहायला मिळतंय। बावनकुळे आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। तर संदीप नाईक सुद्धा कमळ हाती घेणार आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। त्यांची नाराजी ही सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि त्यामुळे आता ते देखील भाजपच्या वाटेवरती आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नवी मुंबईमध्ये सगळ्यात मोठा धक्का शरदचंद्र पवार पक्षाला बसलेला आहे, तो म्हणजे 30 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यावेळेचे हे दृश्य आपण पाहतोय। चंद्रशेखर बावनकुळे आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। जवळपास 30 नगरसेवक जे आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे ते भाजपमध्ये गेलेले आहेत। त्यांची घोषणाबाजी सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता या सगळ्या नगरसेवकांच्या पाठोपाठ संदीप नाईक सुद्धा हाती कमळ घेतील का असा प्रश्न उपस्थित होतोय। सिद्धेश म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट या संदर्भात देत आहे। सिद्धेश, आपण पाहतोय की शरदचंद्र पवार पक्षाला मोठं खिंडार पडतंय, अजूनही असं मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते संदीप नाईक यांच्या स्वरूपात, काय अपडेट आहे? नक्कीच काल रात्रीच आपण पाहिलं की जे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला संदीप नाईक यांच्यासोबत भाजपचे अनेक नगरसेवक जे आहेत शरद पवार गटात गेले होते। मात्र विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांचा पराभव झाल्यानंतर हे सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते पुन्हा एकदा भाजपमध्ये येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। आणि मात्र काल रात्रीच आपण पाहतोय की जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये 30 पेक्षा अधिक जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत त्या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। गणेश नाईक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, मात्र संदीप नाईक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्यांचा देखील लवकरच प्रवेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि मोठा धक्का जो आहे शरद पवार गटाला पडताना पाहायला मिळतोय। मोठं खिंडार जे आहे ते नवी मुंबई शरद पवार गटाला या ठिकाणी पडलंय। मोठं खिंडार या ठिकाणी पडलंय। नक्की धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।